साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे इकडे मराठवाड्यात बराच पाऊस झाला साहेब काल रात्री 7 जून रोजी. हो. आज 8 जून पासून काय करा, आणखीन एक शेतकऱ्याला अंदाज द्या. हो सांगा ना साहेब, आपल्या आज चॅनल करता. आणि योगायोगानं तुम्हाला सांगतो, आज आहे 8 जूनला. 8 जूनला मिरग निघाला आज. हो हो तर ज्या वर्षी 8 जूनला मिरग निघतं त्या वर्षी मध्ये पावसाळ्यात पाऊस जास्त पडतोय. हो का. 7 जूनला मिरग निघाला ना, त्या वर्षी पाऊस कमी पडतोय. तर आज मिरग निघणार आहे. हो हो आज आज म्हणजे 8 पासून समजा आज 8 जून 9 10 11 12 हो या 2-4 दिवसामध्ये खूप पाऊस पडणार आहे. म्हणजे जवळपास हो. हॅलो. बोला ना साहेब. 8 9 10 11 12 दरम्यान तुम्हाला सांगतो, काही काही ठिकाणी मुसळधार पडणार. आधी मुसळधार पडणार सांगतो. हो सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, कोकणपट्टी, उस्मानाबाद, लातूर, बीड, संभाजीनगर, नगर, नाशिक इकडे मुसळधार पाऊस पडणार आहे. हो आणि रात्री पण खूप पडला साहेब इकडं जालना, सिल्लोड, भोकरदन, परत छत्रपती संभाजीनगर या भागात मध्ये खूप म्हणजे वेगवान मुसळधार आणि अवकाळी वाऱ्यासह खूप वादळ पण खूप होतं साहेब. हेच काहीच नाही खरं. आजपासून आणखीन जास्त पाऊस पडणार. म्हणजे हे 3-4 दिवसात जरा जास्त आहे आता. साहेब मग शेतकऱ्यांना समज पेरणी करता समज आमच्या इकडे तुम्हाला सांगतो, लागवडी झाल्या. आम्ही काय केलं म्हणजे आमचे प्रॉपरला असल्यामुळे धूळ पेरणी करावं लागलो शेतकऱ्याला. हा बरेच कमेंट होतात धूळ पेरणी करायला चालेल का, तर साहेब ते आम्ही चांगलं केलं, धूळ पेरणी केली आमचे कोमल होती काही काही जणांची. समज एकंदरीत विचार केला असता जर लागवड जर कधी केली पेरणीची तर काही अडचण नाही समज आता इथून पुढे. आता एक ओला असली तर बिलकुल पेरून टाकायचं. हो एक इथं ओल रात्रीच्या पावसात गेली साहेब. आता आम्ही तर चेक करून पाहिले तर एक इथं ओल गेली इकडं संभाजीनगर जालना आमच्या भागामध्ये. हो. आणि हे पाऊस 12 तारखेपर्यंत चांगलाच जोरात पडणार आहे. आणि 12 पासून पुढे 13 14 पुन्हा 2-3 दिवस थोडं कमी होईल, पण पुन्हा 17च्या नंतर पुन्हा पाऊस येणार आहे पुन्हा. हो म्हणजे यावर्षी सांगायचं झालं तर जून मध्ये असं एकदम पाऊस थांबणारच नाही, चालून चालूच राहणार आहे. हो ना. तुम्ही म्हटले होते मागच्या याच्यामध्ये की सुरुवात चांगली म्हणल्यावर शेवट चांगलंच होईल. तसं सुरुवात चांगली. हो हो तेच म्हणलं साहेबांना. काल तुम्ही कॉल केला होता परंतु तुम्ही कॉलच नाही घेतला. तर मग नाही, काल मी गाडी चलत असते परभणीला होतो. की तेच कारण की आता काल वादळ खूप होत साहेब पण. हो याच्यात वारं जे असते आता. उद्या आणखीन जे आज जे 8 पासून जे पाऊस येईल ना, हो तर इकडे जरा ना सातारा, पुणे, नाशिक, त्याच्यानंतर सातारा, कोल्हापूर, सोलापूर, हो नगर जिल्हा, पंढरपूर, बीड या जागा इतका पाऊस पडणार की पहिल्या पावसाचं तर बोडे नाले वाहणार आहेत. हो आमच्याकडे पण व्हायला ना रात्री डायरेक्ट. आणखीन एक सांगतो, आपलं हे जे धरण लातूर जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे यावर्षी. लातूर कोणत्या तो लातूर जिल्हा, लातूरला. लातूर जिल्ह्यामध्ये काय होणार आहे, म्हणजे जून मध्ये त्यांच्या तळ्यामध्ये कधीच आवक येत नाही. यावर्षी जून मध्ये पहिल्या तळ्यात आवक येणार आहे. नाशिककडे तशीच परिस्थिती राहणार आहे आता ह्या 4 दिवसात 12 तारखेपर्यंत. पहिल्या याच्यातच तळ्यामध्ये आवक यायला सुरुवात होणार आहे. साहेब आमच्या विहिरींना पाणी. बीड जिल्ह्यात आतापर्यंत सगळे तळे कोरडे गेल्या वर्षीचे. बीड जिल्ह्यातले, जालना जिल्ह्यातले पहिल्या या पावसाचं तुमचं जालना जिल्ह्याचं बघा तुम्ही तुम्हाला रेकॉर्डिंग मध्ये पुढच्या सांगता की आमच्या सगळे तळ्यामध्ये पाणी आलं म्हणून छोट्या. साहेब कालच्या पावसात डायरेक्ट मोठे नाले भरून गेले साहेब. हो हे 8 ते 12 मध्ये तर सगळ्या तळ्यामध्ये पाणी येणार आहे. खूप चांगलं होईल साहेब तुम्ही सांगितल्याप्रमाणे. तर आता आणि याच्यामध्ये काय होणार आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार. आता सध्या तरी सुटला साहेब कारण की बऱ्याचशा मध्ये नाल्यामध्ये बरेच पाणी साचलं खूप जास्त. हो याच्यामध्ये आता सध्या एकदम मस्त पाऊस होऊन गेला. आमच्या धामणगाव आणि आजूबाजूच्या परिसरातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी धूळ पेरणी करून टाकली. पाऊस पण पडले. आम्हाला 3 पाऊस झाले आतापर्यंत. आमच्या इकडे पण केले चालेल ना साहेब आता. हो चालतं, धूळ पेरणी केली जमतंय. हो कारण की आता ओल पण भरपूर गेली आणि हो विहिरींना पाणी पण येऊ लागलं कालच्यामुळे. कारण की ज्या नाल्याच्या शेजारच्या विहिरीना तर त्यांना खूप जिथं खडकाळ जमीन असते तिथं पात्र जाईल. हो ना पाझरलं म्हणजे आमच्या स्वतःची काळ्या जमिनीवर नाही येत लवकर. काळ्या जमिनीवर आमच्या इकडे दीपावली नंतर येतं पाणी. ते पाणी जिरायला टाइम लागतो थोडा. ओके तेच म्हणलं साहेबांना एकदा कॉल करून. कसं आहे बऱ्याच शेतकरी मित्रांचे धूळ पेरणीचे खूप जास्त प्रश्न होते म्हणलं त्यांना विचारून. धन्यवाद साहेब. सांगा सगळ्यांना पाऊस चांगला आहे ना 8 ते 12 मध्ये. ओके आता अपलोड करून. आणि काळजी घ्या म्हणा, विजेपासून वारं विजाचं प्रमाण जरा जास्त आहे. हो खूप जास्त विजा साहेब. रात्री एवढं विजा कडकडात आहे तर विचारायला घरामध्ये भीती वाटत एवढं विजा रात्री. हा ओके धन्यवाद साहेब.